सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या खटल्याच्या बाबतीमध्ये स्थगितीचे आदेश दिले आणि ती एक संधीच या सगळ्या आमच्या तथाकथित घंटा तज्ज्ञांना मिळाली की त्यांनी बुद्धिभ्रम पसरायला सुरुवात केली. मी बुद्धिभ्रम का म्हणतो तर प्रत्यक्षामध्ये ही स्थगिती आहे, निकाल दिलेला नाही आहे. राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये जो बदनामीचा खटला पूर्णेश मोदी यांनी सुरतच्या न्यायालयात दाखल केला होता, अगदी 2-3 वाक्यात मी तुम्हाला सांगतो ते की बदनामीच्या खटल्याच्या बाबतीमध्ये असं असतं की जेव्हा कोणी एखादं असं म्हणते की या गोष्टीमुळे माझी बदनामी झाली, समोरच्याचं सर्व अगदी साधा व्यवहारिक त्याला प्रतिवाद असतो की मला असं म्हणायचं नव्हतं, माझ्या म्हणण्याचा चूक अर्थ काढला गेला, किंवा अगदीच तडजोडच करायची असेल तर मी याच्यावरती माफी मागतो, विषय मिटतो. राहुल गांधींनी स्वतःहून हे सगळं स्वतःवरती ओढून घेतलेलं आहे, लक्षात घ्या. पूर्णेश मोदी यांच्या खटल्याच्या मध्ये राहुल गांधींचे वकील किंवा स्वतः राहुल गांधी असं म्हणू शकले असते की मला असं म्हणायचं नव्हतं. हे तर असे आहेत की ह्यांनी सगळ्यात पहिले कबूल केलं की हे माझं वाक्य आहे म्हणून. नंबर दुसरी गोष्ट, जेव्हा न्यायालयाकडून म्हणजे त्या दोन्ही न्यायालयाकडून ट्रायल कोर्ट आणि सेशन कोर्ट सत्र न्यायालयाने जेव्हा विचारलं की तुम्ही याच्या बाबतीमध्ये माफी मागणार आहात का, आता इथे अडचण आहे सगळी. राहुल गांधी त्यांच्या आवेशामध्ये म्हणून गेले की मी माफी मागायला काय सावरकर आहे का, मी गांधी आहे. त्यांनी माफी मागायला नकार दिला, जाहीर बोलले ते. कोर्टात काय आणि कसं त्याचे तर लेखी पुरावे उपलब्ध आहेत, त्यांची काय मांडणी आहेत. मग स्वाभाविकपणे जर तुम्ही जे म्हणता आहात ते म्हटलेलं कबूल केलेलं आहे, तुम्ही माफी मागायला तयार नाही, स्वाभाविकपणे आता हा तुम्ही केलेला गुन्हाच एका अर्थाने कबूल केलेला आहे. गुन्हा म्हणजे समोरचा म्हणतोय म्हणून गुन्हा. आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर ह्या न्यायालयाने त्यांना त्या बदनामीच्या खटल्यामध्ये जास्तीत जास्त 2 वर्षाची शिक्षा होऊ शकते, तर होऊ शकते. असं नाही आहे की त्या ठिकाणी फक्त 6 महिन्याच्या शिक्षेचं प्रोव्हिजन आहे, तुम्ही मात्र त्यांची 2 वर्षासाठी मुद्दामून त्यांना शिक्षा दिली जेणेकरून त्यांची खासदारकी जावी. मूळ कायद्यामध्ये असं आहे का, तर हो आहे. बदनामीच्या खटल्यामध्ये 2 वर्षाची शिक्षा होऊ शकते. दुसरीकडून कुठल्याही खटल्यामध्ये 2 वर्षाची कमीत कमी शिक्षा झालेली असेल तर त्याची खासदारकी ताबडतोब जाती. हे कोणी ठरवलं? काँग्रेसनेच ठरवलं. राहुल गांधींचा ऐतिहासिक तो GR फाडाफाडीचा जो कार्यक्रम झालेला आहे ना, त्याच्यातूनच आलेलं आहे हे सगळं. म्हणजे हे राहुल गांधींनी स्वतःवरती ओढून घेतलेलं आहे. तुम्ही बदनामी केली असं कबूल केलं, हो कबूल केलं. तुम्ही माफी मागणार नाही म्हणून सांगितलं, माफी तर मागणारच नाही, पुन्हा मी सावरकर नाही मी गांधी आहे असं उद्धट त्यांचं वाक्य आहे. हे पण झालं. एवढं सगळं झाल्याच्या नंतर दुसरीकडून हा जो बदनामीचा खटला 2 वर्षाची शिक्षा झाल्याच्या नंतर त्याची आमदारकी खासदारकी म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायद्यातली दुरुस्ती ही राहुल गांधींनी केलेली आहे. म्हणजे त्या UPA गव्हर्नमेंट 2च्या काळातली गोष्ट आहे, मनमोहनच्या काळातली गोष्ट आहे. हे सगळं एवढं असताना म्हणजे हे मी तुम्हाला फक्त कायद्याच्या कलमात सांगतो. प्रत्यक्षामध्ये भाजपनी केलं असं त्यांचा आरोप आहे, आपण मान्यकृत हो केलं. अरे करायला तुम्ही संधी का दिली? 2 संधी दिल्या तुम्ही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा खटला तांत्रिकदृष्ट्या कसा काढून घेता येऊ शकेल, कसा विड्रॉ करता येऊ शकेल, खटला संपून कसा जाईल हे पाहायला पाहिजे होतं. त्याच्याऐवजी राहुल गांधींच्या डोक्यात जी काही हवा त्यांच्या तथाकथित सल्लागारांनी भरून दिलेली होती की तुम्ही बिलकुल माफी मागू नका, तुम्ही त्याच्यातून तुमची प्रतिमा मोठी होईल, नेतृत्व म्हणून तुम्ही उभे राहाल, ही एक चूक. नंबर 2, जेव्हा केव्हा हा कायदा तुमच्या सरकारने UPA सरकारने आणलेला होता की 2 वर्षाची शिक्षा झाली असेल तर त्याचं लोकप्रतिनिधित्व रद्द होतं. कारण कुठली असो हे तुम्ही हे 2 गोष्टी 2 कोलीत तुम्ही आपणून भाजपच्या हाती दिलेले आहे. तो राजकीय पक्ष आहे, तो समाजसेवा करायला बसलेला नाही, तो त्याचा वापर करणारच. आणि आताही बघा हे बुद्धिभ्रम का पसरतात आम्ही सांगतोय. साधी गोष्ट आहे, आपल्याकडे जो जिल्हा पातळीवरचं न्यायालय आहे त्याला अतिशय दुय्यम समजलं गेलं होतं. प्रत्यक्षामध्ये ह्या क्षेत्रातले तुम्ही कुठल्याही तज्ज्ञाला त्याचं बद्दल विचारा किंवा त्यांचे व्हिडिओ पहा किंवा त्यांची भाषणं ऐका. जे काही काम न्यायालयीन पातळीवरती होतं ते फंडामेंटल मूलभूत काम, सगळ्यात महत्त्वाचं काम हे फक्त जिल्हा पातळीवरतीच होतं. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी दिलेले निकाल, तो खटला, त्यातल्या त्रुटी, कायद्याचा कुठला संदर्भ घेतलेला आहे, कमी पडलेला आहे किंवा अप्रस्तुत झालेला आहे, अशा फक्त तपासल्या जातात. किंवा PIL सारखे म्हणजे लोक हे जे आहेत ते खटले तेवढेच फक्त दाखल केले जातात. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणतो आपण, जनहित याचिका, त्या फक्त सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये किंवा जिथे कायद्याचा संदर्भ असतो. साक्षी पुरावे हे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये होत नाहीत.
साक्षी पुरावे हे फक्त जिल्हा पातळीवरच्या न्यायालयामध्ये होत असतात. आणि ह्या सगळे जेव्हा खटले वरच्या न्यायालयात जातात ह्याचा अर्थ असा असतो की त्या ठिकाणी फक्त तपासणी केली जाते. ह्याच्यातली दुरुस्ती अशा अर्थाने केली जात नाही. जर काही त्रुटी राहिल्या असल्या तर ते तपासले जातं आणि त्या पद्धतीनं फक्त न्याय दिला जातो, निकाल दिला जातो. म्हणजे आता ह्या कोर्टाने 2 वर्षाची शिक्षा दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर प्रोव्हिजन असेल त्या ह्याच्याखाली गुन्ह्याखाली तर ती शिक्षा कमी करायचं कुठलाच अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही आहे. आणि ही शिक्षा 2 वर्षाची केल्या गेलेली आहे. ती शिक्षा तुम्ही तिकडं जो कायदा केलेला आहे की 2 वर्षाची शिक्षा असताना तुमचं लोकप्रतिनिधित्व रद्द होतं, याच्यात सर्वोच्च न्यायालयाला करायचं काहीच गोष्ट शिल्लक नाही आहे. पण तरीही बरं त्याच्यामुळे हे सगळं माहीत असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यातल्या त्यात बिचकत मधला मार्ग काढायचा म्हणून फक्त स्थगिती दिलेली आहे. अजून खटला चालू आहे. हा खटला, त्याच्यावरची चर्चा, ह्या सगळ्या गोष्टी अशाच चालू राहतील. मी तुम्हाला परत ते दुसरं उदाहरण सांगतो की आता महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाच्या केसमध्ये 16 आमदारांना अपात्र ठरवणे किंवा प्रत्यक्ष हाऊसमध्ये काय घडतं ह्याचं संपूर्णतः याच्याबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार हा लोकसभेच्या अध्यक्षाला, विधानसभेच्या अध्यक्षाला, सभापतीला, त्या सभागृहाच्या प्रमुखाला आहे, सर्वोच्च न्यायालयाला नाही. निवडणूक आयोगाच्या संदर्भात जे काही निर्णय घ्यायचे ते निवडणूक आयोगाला घ्यावे लागतात. त्याच्यात सर्वोच्च न्यायालय ढवळाढवळ करू शकत नाही. जिल्हा न्यायालयाच्या पातळीवरती जे काही साक्षी पुरावे होत असतात त्यांच्यामध्ये तशा अर्थाने कुठलाच बदल करायचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही. सर्वोच्च न्यायालय फक्त तपासणी करून काय त्रुटी राहिल्या असतील तर तेवढ्या फक्त दुरुस्ती करू शकतं. हे काहीच लक्षात न घेता आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या खटल्यामध्ये जेव्हा 2 वर्षाची शिक्षा का दिली, आजपर्यंत कोणाला कशी दिलेली नव्हती, ही कशा काय सगळ्यात जास्त आहे, मुद्दाम केलेलं आहे. मी म्हणलं ना, हे मान्य करून पुढची गोष्ट सांगतो. जिल्हा न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे की तुम्ही वारंवार हे करत आलेला आहात. चोरों के सरनेम मोदी क्यों होते हैं, तुम्ही ही जी बदनामी करतात, 1-2 नाही, ह्याच्याशिवायचे 10 खटले आत्ताच राहुल गांधींवरती चालू आहेत. अगदी महात्मा गांधींच्या हत्येमध्ये संघाचा सहभाग कसा होता असं म्हणल्याच्या नंतर तो त्यांच्या बदनामीचा खटला भिवंडीच्या कोर्टात चालू आहे. हे सगळं पाहिल्याच्या नंतर तुम्ही एका जबाबदार पदावरती आहात, एका सगळ्यात जास्त जुन्या असलेल्या पक्षाचे तुम्ही अध्यक्ष राहिलेला होता, एक काळ त्याचे नेते राहिलेला होता, खासदार आहात तुम्ही 19 वर्षापासून. हे सगळं पाहता तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी लागेल, कारण की तुम्ही जास्तीत जास्त जबाबदार अशी व्यक्ती आहात. इतर सर्वसामान्य माणसांनी केलेलं वक्तव्य वेगळं आणि इतक्या राजकीय दृष्ट्या उच्च पदस्थ असलेल्या व्यक्तींनी केलेलं वक्तव्य वेगळं. हे समजून न घेता ज्या पद्धतीनं हे सगळे आकांडव तांडव करायला लागलेत किंवा आता स्थगिती मिळाली म्हणजे काहीतरी निकालच लागला म्हणून पेढे वाटणं चाललं आहे, एक भाग. दुसरा जो शेवटचा मुद्दा तो जास्त महत्वाचा आहे. असं समजा की हा खटला काही घडलेला नाहीये, राहुल गांधींवरती केसच दाखल झालेली नाही. राहुल गांधी खासदार आहेत, राहुल गांधी UPAचे आणि आता IN.I.D.I.A त्याचे नेते आहेत असं समजा. अडचण ही आहे की हे राहुल गांधी 2004 पासून नेते आहेत ना. 2004 पासून जेव्हा त्यांच्यावर कुठलेही खटले दाखल झालेले नव्हते किंवा त्यांच्या काय म्हणतील ते हेराल्डचं केस नंतरची गोष्ट आहे, त्या काळात त्यांनी काय दिवे लावले. त्या काळामध्ये काँग्रेसला स्वतःच्या जीवावरती बहुमत एकदाही का नाही मिळवता आलं. राहुल गांधीच्या काळामध्ये किती राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता बळकट झाली. सत्ता होती ती गेली, पुन्हा आली, काठावरची आली, इतकंच घडलेलं आहे. फक्त राहुल गांधी पक्षामध्ये सक्रिय झाल्यापासून एकाही नवीन राज्यामध्ये काँग्रेसला सत्ता प्राप्त करून घेता आलेली नाही. ज्या राज्यांमध्ये पूर्वी सत्ता होती तिथेच काही काळाच्या नंतर परत एकदा सत्ता मिळवता आली, काठावरचं का होईना बहुमत मिळवता आले, एवढंच फक्त. पण हे सगळं समजून न घेता आता म्हणजे राहुल गांधी पुन्हा एकदा सक्रिय झालेत आपण असं समजूयात, किंवा खटला वगैरे सगळा विषय मिटला असं समजूयात. ते नेमकं काय गुण उधळणार आहेत. त्यांनी जी भारत जोडो यात्रा काढली होती त्याच्या संदर्भामध्ये सगळ्या विरोधकांना ते एक करू शकलेले नव्हते. यात्रेचा समारोप जेव्हा श्रीनगरला झाला तेव्हा कुठलाच प्रमुख विरोधी पक्ष प्रत्यक्ष त्या जम्मू काश्मीर मधले जे 2 पक्ष सोडले तर कोणी त्याच्यात सामील झालेलं नव्हतं.
त्यामुळे ज्यांना असं वाटतं आहे की या खटल्याच्या संदर्भामध्ये आता पेढे वाटते ते तर मी समजू शकतो. राजकीय कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं मला नेहमी समजून येतं की त्यांचे विशिष्ट राजकीय स्वार्थ अडकलेले आहेत. पण हे जे स्वतःला घंटा तज्ज्ञ जे आहेत, स्वतःला कायद्याचे अभ्यासक म्हणून घेणारे, तेही जेव्हा बुद्धिभ्रम समोर ठेवतात तेव्हा लक्षात येत नाही की यांना नेमकं झालंय काय. सर्वसामान्य माणसांना आता वेगवेगळ्या माध्यमातून माहिती पोहोचते. ही मी सांगतो म्हणून नाही. तुम्ही कोणाचेही व्हिडिओ बघा, तुम्ही कुठलेही त्याच्यावरती किमान जी काही माहिती आहे उपलब्ध ती तपासून पहा, तुमच्या असं लक्षात येईल राहुल गांधींनी हा सगळा खटला स्वतःहून स्वतःवरती ओढून घेतलेला आहे, स्वतःहून त्या जाळ्यामध्ये फसलेले आहेत आणि आता त्या जाळ्यामधून बाहेर पडण्यासाठी त्यांची तडफड चालू आहे. ह्याला ते स्वतःच पूर्णतः जबाबदार आहेत. त्यांच्यापेक्षा जास्त त्यांच्या आजूबाजूला बसलेले हे जे सल्लागार आहेत ते जबाबदार आहेत. इथेच थांबूयात. धन्यवाद.